आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। जळगावात रेल्वेनं काही प्रवाशांना उडवल्याची घटना समोर आली। मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याच्या भीतीनं ट्रेनमधून खाली उड्या मारल्या। मात्र याच वेळेला समोरनं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं। यामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे। या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर तत्काळ बचाव कार्य आणि मदत कार्य केलं जातं। जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपल्यासोबत जुडलेले आहेत। आपण ते त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया। सर, काय सांगणार? 11 जणांचा मृत्यू झालेला आहे, नेमकी काय परिस्थिती? 12 लोकांची मृत्यू झालेली आहे, त्याच्यामध्ये 9 पुरुष आणि 3 महिला आहे। आणि ये जो घटना आहे सुमारे 4:45 च्या आजूबाजूची घटना आहे। त्या घटना झाल्यानंतर इमिडिएटली आपल्याला जो सेंट्रल रेल्वेचे कंट्रोल रूम कडून 5:15 वाजता फोन आला आणि त्याच्यानंतर आपले जो इमर्जन्सी रिस्पॉन्सचे जो 7 विभाग आहेत त्याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, त्याच्या ॲम्ब्युलन्सेस 8 ॲम्ब्युलन्सेस पाठवलं, 3 हॉस्पिटल्सला आपण रेडी करून घेतलं। त्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटर, आयसीयूची फॅसिलिटी, ब्लड इत्यादी। त्याच्याशिवाय आपले पोलीस विभागाला पाठवलं, क्योंकि त्या ठिकाणी गर्दी वगैरे जमली आणि त्याला क्राऊड कंट्रोल करावं लागलं। त्याच्याशिवाय आपले अग्निशमन, बिकॉज आग लागण्याची माहिती होती, तर अग्निशमन पण पाठवलं, परंतु त्याची वापर झालेली नाही आहे। आपले 11 जण याच्यामध्ये जखमी आहे, त्याच्यामध्ये 2 जण जरासा गंभीर जखमी आहे। एकला स्पाइन मध्ये लागला, एकच्या हात मध्ये इंजुरी झालेली आहे। 9 लोकांना किरकोळ जखम आहे, सगळेजण होशमध्ये आहे। मी सगळे लोकांना 2 हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू आहे। जे काही प्रवासी आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यासाठी काय राहण्याची व्यवस्था? आय थिंक 1 या 2च नातेवाईक आहे, बिकॉज हे सगळे म्हणजे कामासाठी लोक जात होते। तो जो लोक आहेत त्यांच्या प्रशासन आणि रेल्वे विभागाच्या माध्यमातून पूर्णतः खासगी हॉस्पिटल्स पूर्णतः या ठिकाणी आपण मदत करतो आणि आदरणीय सीएम साहेबांची पण ही सूचना आहे की पूर्ण प्रशासनाने 100% सहकार्य करायचं। हे जवळपास 12 जणांची या ठिकाणी मृत अवस्थेत डेड बॉड्या या ठिकाणी आणलेल्या आहेत। त्या पद्धतीने 11 जणांना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि जे काही नातेवाईक आहेत यांना इथं राहण्याची व्यवस्था देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।